माझ्या डोक्यामध्ये हा विचार आहे का की मी नकळतपणे माझ्या मुलावरती मुलीवरती संस्कार करतोय? जर का मीच उठसूट भांडायला लागले तरी करायचं काय? कृपा करून आपल्या घरामध्ये असलेल्या स्त्रियांचा सन्मान करा. हे आपली संस्कृती सांगते. एक सुभाषित सांगतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देव. तिथे राहू. कारण काय चुकीचं आहे हे जर कळलं नाही तर जे बरोबर आहे त्याची तुम्हाला किंमत राहणार नाही. हे येण्याचं इथे वास्तव करण्याचा मुख्य उद्देश काय आहे की आपण आपल्या मुलाबाळांना योग्य पद्धतीने शिक्षण द्यावं, त्यांना पुढे करावं, त्यांना त्यांचा मार्ग यमुना जमुना शुभ नामे की बात पुरानी मजेदार में खेली मिलकर नई कहानी हम हिंदुस्तानी झेंडा उनका प्रिय देशाचा बळकटवरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. आणि जर का कोण बोलला तर मग माझं लक्ष शेवटपर्यंत आहे, मोठ्यांपासून लहानांपर्यंत. कारण खूप महत्वाचा विषय बोलतोय. आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. एका 50 व्यक्तींपर्यंत मी माझे विचार मांडून काय होणार, फारच बरे काय होईल की तुम्हाला 50 लोकांना कळेल की बाबा वैभव महाजन या माणसाला बोलता येतं, 4 लोकांपुढे बोलता येतं. पण मला फक्त तेवढ्या पुरतं या सगळ्या गोष्टी सीमित ठेवायच्या नाहीयेत. काही गोष्टी खूप महत्वाच्या बोलतोय. ज्या वेळेला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, हा भारतीय लेवलवरती देशाच्या स्तरावरती साजरा होत असताना आपण आपल्या लेवलला काय करतोय, किंवा किंबहुना मला ही गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे. मागे कोणते बोलतोय शांत बसवा, कारण हे जर बोलण्याला अजिबात अर्थ राहत नाही. कोण काय बोलत असेल नाही बोलत असेल तर कोणाने शांत बसायचं आहे. एकदम पिन ड्रॉप. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या पायाभूत सुविधा असतात की ज्या वेळेला आपण रोजच्या रोज पाणी भरण्यासाठी खाली येतो. गावाकडे आम्ही जेव्हा पाणी भरायचं असेल तर आम्ही 2-5 मैलांवरती किंवा 1 किलोमीटरवरती पाणी आणायची आपल्याला सवय होती. पण ज्यावेळेला आम्ही शहराकडे निघालो तर त्यावेळेला सुद्धा परिस्थिती तीच आहे. आजही आपल्याला पाण्यासाठी साधारणपणे महिन्याचे 1000 रुपये द्यावे लागतात. पायाभूत सुविधेचा विकास कुठे जातोय? इथून जेव्हा आपण गेटच्या बाहेर पडतो, गेटच्या बाहेर पडल्यानंतर थोडंसं पुढे जातात त्यावेळेस त्या ठिकाणी 2 डस्टबिन ठेवलेले असतात. 2 जागा आहेत त्या ठिकाणी डस्टबिन ठेवलेले असतात. रस्ता हा डस्टबिन ठेवण्याची जागा आहे का? आपण बाहेर देशामध्ये फिरत नाही, आपण आपल्या कामाच्या व्यापातून बाहेर जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छता काय असते, टापटीपणा काय असतो, रोगराई कशामुळे होते, या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना नाही. आणि हे जर असेल, या बेसिक गोष्टींचा जर अभाव असेल तर मग बाकीच्या गोष्टींकडे बघून उपयोग काय? बाकीच्या गोष्टी म्हणजे कोणत्या? ज्याच्याकडे इतर जी नेते मंडळी आहेत ज्याचा गवगवा करतायत. कोणता गवगवा करतात?
जातीभेदाचा गवगवा आहे, भाषावादाचा गवगवा आहे, प्रांतवादाचा गवगवा आहे. त्याचा मुद्दा करून राजकारण करायचं, तुमचं लक्ष विचलित करायचं आणि जे मुख्य मुद्दे आहेत तिथे बाजूला पडतात. तुमचं पाणी तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला रोगराई असलेल्या ठिकाणी राहावं लागतं, या ठिकाणी कोणी बघत नाही. याच्यासाठी आपण कृपा करून सगळे मिळून सजग राहूया. हे एक छोट्या स्तरावरती नाहीये, कारण हा विचार जर का आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आला नाही तर तो विचार पुढे जाणार नाही. आपण आहे तिथे राहू, कारण काय चुकीचं आहे हेच जर कळलं नाही तर जे बरोबर आहे त्याची तुम्हाला किंमत राहणार नाही, असं मला वाटतंय. त्याचबरोबर जास्त वेळ घेणार नाही, पण अजून एक गोष्ट महत्वाची वाटते, की कदाचित मला महत्वाची वाटते, की आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपण आपलं गाव सोडून इथपर्यंत आलेलो आहे. कोणी 200 किलोमीटर असेल, कोणी 500 किलोमीटर असेल, कोणी 1000 किलोमीटर असेल, किंवा कोणी महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आलेले असेल. तुमचं इथे येण्याचं, इथे वास्तव करण्याचा मुख्य उद्देश काय आहे, की आपण आपल्या मुलाबाळांना योग्य पद्धतीने शिक्षण द्यावं, त्यांना पुढे करावं, त्यांना त्यांचा मार्ग मिळवून द्यावा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये 4 पैसे यावेत, या कारणासाठी आपण इतक्या लांबून या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इथे जर का तुम्ही तुमचं गाव सोडून येत आहे तर तुमचे नातेवाईक कोणी नाही आहेत, 1-2 असतील निसंकोच. या सोसायटीमध्ये किंवा इकडे तिकडे तुमचे दोन नातेवाईक असूही शकतात, पण तुमच्या जवळचे जीवाभावाचे इथे कोणी नाहीये. तर पुन्हा सांगतोय, प्लीज कीप क्वाइट, शांत राहायचंय, अजिबात शांतता पाहिजे मला. तर ज्या वेळेला तुम्ही इथे येऊन राहताय, इतक्या लांब येऊन राहताय, तुमचा मोठा प्रवास करून तुम्ही इथे आलेला आहे, प्लीज कीप क्वाइट. जाताना येताना देखील तुम्हाला ऐकायचं नसेल तर शांततेत जावा. आणि ज्या वेळेला तुम्ही इथे येऊन आपलं जो संसार आपण थाटलेला आहे आणि ज्या वेळेला गाव सोडून जर इथे आलोय तर माझा शेजारी आहे हा माझ्यासाठी सख्खा आहे, बरोबर. माझे जे सोसायटीचे बांधव आहेत ते माझ्यासाठी सख्खे आहेत. हा एक विचार मला तुम्हाला द्यावाच वाटतोय. छोट्या छोट्या कारणांसाठी जर का आपल्यामध्ये मतभेद होत असतील आणि माझ्यामध्ये माझ्याकडे जो काही अनुभव आहे, जे काही माझं शिक्षण आहे, जे काही मी समजून घेतलंय, त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, की जर का तुम्हाला म्हणजे आपल्याला समजा आपल्या शेजाऱ्यांशी, माझ्या सोसायटीच्या लोकांशी जर का सलोखा ठेवता येत नसेल तर माझं शिक्षण आणि मी जे काही शिकलोय, मी जे काही आहे, माझ्यावर जे काही आई वडिलांचे संस्कार आहेत ते सगळेच्या सगळे फोल ठरलेले आहेत, व्यर्थ आहेत असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण वागतो, आपण रस्त्याने जातो, आपल्याकडे 1000 डोळे बघत असतात आणि त्याहीपेक्षा आपल्या घरातली मुलं तुम्हाला डे टू डे ऑब्झर्व करत असतात. माझा बाग वागतो कसा, माझी आई वागते कशी, ते घरामध्ये एकमेकांशी बोलतात कसे, त्यांच्यावर संस्कार आहेत की नाही, ते संस्कार तुमच्या मुलांवरती होणार आहेत. आपण आपल्या मुलांवरती संस्कार काय करतोय, कशा स्वरूपाचे करतोय. माझा मुलगा किंवा माझी मुलगी जेव्हा माझ्याकडे बघते त्यावेळेला मी माझ्या डोक्यामध्ये हा विचार आहे का, की मी नकळतपणे माझ्या मुलावरती मुलीवरती संस्कार करतोय. जर का मीच उठसूट भांडायला लागलो, जर का मीच उठसूट घरामध्ये शिवीगाळ करायला लागलो आणि जर का मीच एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणार असेल तर मात्र माझ्या पुढच्या पिढीने जर का त्याच गोष्टी केल्या तर त्यांना दोष देऊन उपयोग काय, हे मला सांगावंच वाटतं. आणि अजून एक गोष्ट, प्रकर्षाने प्रामुख्याने घर सुखी ठेवायचंय तर आपला दृष्टिकोन एकदम निकोप पाहिजे. घरातल्या महिलेला सन्मानाने वागवा, हा माझा विचार नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. अंगावर काटा उभा राहतो, कारण इतका मोठा विचार महाराज देऊन गेले. आणि आजही मध्ये एक प्रकरण झालं पुण्यामध्ये, वैष्णवी हगवणे नाव ऐकलं असेल. अरे त्यांच्याकडे सगळं काही असताना देखील त्या माय माऊलीला जीवानीची आत्महत्या करावी लागली, तिच्यावरती छळ केला, मारहाण केली. आणि जर का हेच करणार असेल तर स्वातंत्र्याचा अर्थ काय ते मला सांगा. वाईट वाटतं, 50 लोकांपुढे बोलून होणार काय, पण नाही बोलून तरी करायचं काय. कृपा करून आपल्या घरामध्ये असलेल्या स्त्रियांचा सन्मान करा, हे आपली संस्कृती सांगते. एक सुभाषित सांगतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवदेवतांचा निवास असतो, वास्तव्य असतं, हे लक्षात घ्यावं.
बोलायचं झालं तर अजून खूप काही आहे, बोलू शकतो, पण या 3 गोष्टी सांगितल्या. एक महत्वाची गोष्ट आहे पायाभूत सुविधा, आपल्या मार्फत आपल्याकडून कसा विकास होईल. दुसरी गोष्ट सांगितली कौटुंबिक सलोखा, सामंजस्य, ज्या कारणामुळे आपली सोसायटी आपल्यामध्ये नुसतं भारत माझा देश आहे, माझे देशवासी माझे बांधव आहेत म्हणून उपयोग नाही, तसं आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वागावं लागेल आणि तरच आपला एकोपा मेंटेन राहील. सर मंडळी खूप बिझी होतो, स्वातंत्र्य दिन होता, त्यामुळे एवढं शूटिंग करायला मिळालं नाही. जे काय शूटिंग करायचं होतं ते यांनीच केलं आणि त्यांना जेवढं वाटत होतं सिलेक्टिव्हली तेवढंच केलं. मला वाटतं थोडंसं भाषण माझं जास्त होतं, पण बाबा त्याच्यातून जे मेन पॉईंट होते ते सगळे शूटिंग केले आणि ते तुमच्या पुढे दाखवले. भाषण करणे हे खरं तर मला आवडतं. मला एखादं गाणं म्हणायला सांगितलं तर येत नाही, पण भाषण बऱ्यापैकी करता येतं आणि जर का तशी संधी मिळाली तर मी ते आवडतं. म्हणजे पब्लिक स्पीकिंग आवडतं. जे अनेक लोकांना माईक समोर उभं राहणं किंवा स्टेज समोर उभं राहणं हे सुद्धा जमत नाही है ना. त्याच्यामुळे जर का संधी मिळाली तर माझे विचार मी व्यक्त करत असतो आणि 5-50 लोकांपासून 4-5 हजार 5-50 हजार लोकांपर्यंत ते पोचू शकतात. त्याचं जास्त बरं वाटतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर जेवढं काही होतं तुटका मुटका तो व्हिडिओ आपण तुमच्या पुढे केलेला आहे, कारण कालचा दिवस खूपच बिझी होता आपला. पूर्ण पूर्ण busy होता. बिझी गेला आणि उद्याचाही बिझी झाला. मेसेज जाणार आहे आणि जरा मॅडम आजारी पण होत्या, तरी पण माझ्यासोबत तिकडे तिकडे सगळीकडे फिरत होत्या. 2-3 ठिकाणी आम्ही स्वातंत्र्य दिन इन्व्हिटेशन होतं तिकडे गेलेलो होतो, त्याच्यामध्ये सगळीकडे माझ्या बरोबर येत होत्या. पाऊस पण खूप होता, तरी सुद्धा जेवढं निवडक आहे तेवढंच आपण सिलेक्टिव्हली तुमच्या पुढे प्रेझेंट केलंय. उद्याचा जो ब्लॉग आहे तो आपल्या सगळ्यांसाठी एक्साइटिंग असणार आहे, कारण गणपतीची प्रतिष्ठापना आहे आणि खूप आनंद वाटतो. त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपण भेटूया उद्याच्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. गुड नाईट.